नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये आकलन या प्रकरणामध्ये संख्या मालिका याच्यामध्ये 1 ते 13 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्या 14च्या पुढचे प्रश्न आज आपण पाहूयात. आता बघा प्रश्न, वरील मालिकेत त्रिकोणी संख्यानंतर लगेच चौरस संख्या आहे असे किती वेळा आले आहे? त्रिकोणी संख्यानंतर लगेच चौरस संख्या. त्यासाठी आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय, चौरस संख्या म्हणजे काय हे माहीत असले पाहिजे. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर त्रिकोणी संख्या म्हणजे लागोपाठ येणाऱ्या संख्यांची बेरीज दर्शवणारी संख्या. आता उदाहरणार्थ बघा, लागोपाठ येणाऱ्या 1 + 1 किती झाले, 1 + 2 या लागोपाठ येणाऱ्या संख्येत त्यांची बेरीज किती झाली, 3. परत 1 + 2 + 3 यांची बेरीज किती झाली, 6. 1 + 2 + 3 + 4 6 ने 4 10. 1 + 2 + 3 + 4 + 5 15 होतात. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 किती होतात, 15 आणि 6 21. अशा प्रकारे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 21 आणि 7 28. अशा प्रकारे क्रमवार संख्या मांडायची आणि त्यांची बेरीज केल्यास दर्शवणारी जी संख्या असते, त्यांची बेरीज दर्शवणारी जी संख्या असते त्याला त्रिकोणी संख्या येतात. 3 6 10 15 21 28 या त्रिकोणी संख्या आहेत. त्या ठिपक्याच्या स्वरूपातही म्हणता येतात. आपण जशी रांगोळी करतो ना तसे. आता 1 3 यांची जी असा त्रिकोण काढता येतात बघा. 1 2 हे 3 आणि 3 6 आणि हे 1 2 3 आणि हे 1 2 3 3 आणि 3 6. आता बघा 1 2 1 2 सॉरी हे टिपका नाही घ्यायचं. 1 2 3 1 2 3 4 हे 3 3 6 3 त्रिकोण आणि 10. अशा प्रकारे आणि यांची जी लांबी असते ही समान असते या त्रिकोणामध्ये. अशा प्रकारे आपण टिपक्याच्या स्वरूपात यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतात. आपल्याला त्रिकोणी संख्या माहिती पाहिजेत. आणि चौरस संख्या, ही चौरस संख्या म्हणजे काय, त्या संख्येने त्याच संख्येला गुणवून येणारी संख्या आहेत बघा. 1 × 1 2 2 × 2 4 3 × 3 3 त्रिक 9 4 × 4 16 5 × 5 25. अशा प्रकारे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणून येणारी संख्या म्हणजे चौरस, त्यालाच वर्गसंख्या असंही म्हणतात. आता बघा प्रश्न काय, आपल्याला त्रिकोणी संख्यानंतर लगेच चौरस संख्या. त्रिकोणी संख्या कुठल्या कुठल्या त्या आपण पाहूयात. सुरुवातीला 15 त्रिकोणी संख्या, त्यानंतर 10 त्रिकोणी संख्या, 2च संख्या. त्यानंतर बघा 25 चौरस संख्या म्हणजे हा एक. 10 नंतर 4 चौरस संख्या, त्यामुळे 2 संख्या येतात. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. आता प्रश्न क्रमांक 15 बघा, वरील अंकमालिकेत किती अंकाच्या लगेच मागे पुढे असलेले 2 अंक समान आहेत? म्हणजे त्या अंकाच्या पुढे आणि पाठीमागे समान अंक पाहिजे. आता बघूयात. 5च्या पुढे आणि पाठीमागे 7 7 समान अंक आहे म्हणजे हे एक. 8च्या पुढे आणि पाठीमागे 8 8 आहे म्हणजे समान अंक आहेत. त्यानंतर 5च्या पुढे आणि पाठीमागे समान अंक आहे म्हणजे अशा 3 संख्या झाल्या म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. 1 3 5 यातील प्रत्येक अंक वापरून व 5 हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 4 अंकी संख्येमध्ये किती फरक आहे? आता बघा आपण सुरुवातीला मोठी संख्या बनवू. या संख्येपासून तयार होणारी मोठी संख्या म्हणजे कुठली तयार होते, 531 होते. आणि 5 अंक पुन्हा पुन्हा वापरून 4 अंकी बनवायचे म्हणजे 5531 होते. आता लहान संख्या बनवू. लहान संख्या कुठली होती, सुरुवातीला 1, त्यानंतर 3 आणि 5 आणि 5 अंक पुन्हा वापरून लहान संख्या बनवायची, त्यामुळे 1355 होते. यांचे फरक म्हणजे वजाबाकी करायची. 10 11 1मधून 5 जात नाही म्हणून 11तून 1 हातचा घ्यायचा. 11तून 5 गेले 6 राहिले. परत 12तून 5 गेले 7 राहिले. 4मधून 3 गेले 1 राहिले आणि 5मधून 1 गेले 4 राहिले. 4176. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे.
प्रश्न क्रमांक 17 बघा. वरील संख्या अंकमालिकेत 6च्या लगत 3 हा अंक आहे पण 2 हा अंक नाही, असे किती वेळ झाले? 6च्या लगत 3 आहे पण 2 अंक आहे जवळ, त्यामुळे हे नाही आहे. इथं पण तसंच आहे. इथं 6च्या लगत 3 अंक आहे पण लगत 2 नाही, त्यामुळं 1. त्यानंतर इथं पण बघा 6च्या लगत 3 आहे आणि त्याच्या लगत 2 अंक नाही, 6च्या लगत 6च आहे, त्यामुळं 2 वेळा जाणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आता प्रश्न क्रमांक 18 बघा. वरील रोमन अंकमालेत लगतच्या अंकांची वजाबाकी 5 आहे, असे किती वेळा झाले आहेत? आता बघा वजाबाकी 5 पाहिजे. आता हे 6 वजा 1, 6 वजा 1 5, यांची वजाबाकी 5 येते. आणखी 6. आता बघा इथं 7 वजा 2, 7 वजा 2 पण 5 येतात. तसंच इथं 6, इथं 8 वजा 3, 8 वजा 3 पण 5 येते, म्हणजे 1 2 3 पर्याय क्रमांक 2 योग्य. आता या संख्यामालेतील डावीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकाची बेरीज व उजवीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकाची बेरीज यांचा गुणाकार किती? आता एकूण किती आहेत? 4 आणि 4 8 9 10 आहेत, म्हणजे निम्म्या भाग म्हणजे 5 आणि 5चा निम्मा भाग करायचा. आता यांची बेरीज बघा. 3 अधिक 6 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 0, यांची बेरीज किती येते? हा डावी बाजू झाली आणि ही उजवी बाजू झाली. यांची बेरीज झाली 24. आता उजव्या बाजूची बघू. 9 अधिक 5 14 अधिक 2 16 17 अधिक 4 21. तर यांचा 24 अधिक 21चा गुणाकार करायचा. 24 गुणुले 21 किती आले? किती येते? 504. 504 पर्याय क्रमांक 2 योग्य. पुढील संख्यामालिकेतील सलग 2 अंकाची बेरीज वर्गसंख्या आहे, असे किती वेळा झाले? सलग 2 अंकाची बेरीज वर्गसंख्या. आता बघा 4 आणि 2 6, ती वर्गसंख्या आहे का? नाही. 5 आणि 4 9 वर्गसंख्या आहे. आता 5 आणि 1 6 वर्गसंख्या नाही. 3 आणि 1 4 वर्गसंख्या आहे. 3 आणि 2 5 वर्गसंख्या नाही. 6 आणि 2 8 वर्गसंख्या नाही. 6 आणि 6 12 आणि 13 वर्गसंख्या नाही. 9 आणि 7 16 वर्गसंख्या आहे. 9 आणि 1 10 वर्गसंख्या नाही. 1 आणि 0 एकच म्हणजे वर्गसंख्या आहे. 9 आणि 0 9 म्हणजे वर्गसंख्या आहे. 1 2 3 4 5 5 म्हणजे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. या अंकमालेत डावीकडून 5व्या अंकास उजवीकडून 5व्या अंकाने भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दाखवतो? डावीकडून 5वा अंक. 5वा अंक म्हणजे डावीकडून 5वा अंक 8 आहे आणि उजवीकडून 5व्या अंकाने, उजवीकडून 5वा अंक कुठला येतो? 4. भागल्यास 4ने भागल्यास 4ने कशात भागायचं? 8ला. 4 2 8 भागल्यास मालिकेत कोणता अंक दाखवले? 2 म्हणजे मालिकेतला अंक कुठला? 2 हा अंक आहे, म्हणजे डावीकडून चौथा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आता बघा वरीलपैकी किती संख्यातील अंकाची बेरीज वर्गसंख्या आहे? आता ह्या संख्या घेतली आहे 26. 26ची बेरीज किती ते? 6 अधिक 2 अधिक 6 8 अशा प्रकारे करायचं. 2 अधिक 8 2 अधिक 6 अधिक 2 8 म्हणजे ही वर्गसंख्या आहे का? नाही. 5 अधिक 4 9 वर्गसंख्या आहे, म्हणजे ही वर्गसंख्या झाली. 2 आणि 2 4 म्हणजे ही वर्गसंख्या आहे. 9 आणि 7 16 म्हणजे ही पण वर्गसंख्या आहे. 16 वर्गसंख्या आहे. 4 आणि 4 16 म्हणजे वर्गसंख्या आहे. 6 आणि 6 12 वर्गसंख्या नाही आहे. 1 वर्गसंख्या आहे. यांची बेरीज किती? 1 अधिक 0 अधिक 0 1 म्हणजे 1 वर्गसंख्या आहे. 6 अधिक 1 7 वर्गसंख्या नाही. 5 अधिक 2 7 वर्गसंख्या नाही. 9 अधिक 0 1 9 अधिक 0 9 वर्गसंख्या आहे. 8 अधिक 1 9 म्हणजे वर्गसंख्या आहे, म्हणजे एकूण वर्गसंख्या किती झाले? 1 2 3 4 5 6 म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे.
प्रश्न क्रमांक 23 बघा. दिलेल्या मालेतील डावीकडून 6व्या अंकाचा घन, डावीकडून 6वा अंक कुठला येते? 3. 3चा घन व उजवीकडून 5व्या अंकाचा वर्ग, उजवीकडून 5वा अंक 7, 7चा वर्ग यांची वजाबाकी किती येईल? आता बघू. 3चा घन करायचा म्हणजे काय करायचं? 3ला 3 वेळा गुणायचं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 3चा घन किती असतो? 27 असतो. आणि 7चा वर्ग म्हणजे काय करायचं? 7ने 7ला गुणायचं. 7 7 49. यांची वजाबाकी किती येते? आता 49 वजा 27 बरोबर किती येते? 22. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 24. दिलेल्या संख्या मालिकेतील 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास चौथी संख्या कोणती येईल? आता याच्यामधल्या 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या. 3ची कसोटी काय आहे? ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जातो त्यांना 3ने पण भाग जातो. आता यांची बेरीज किती येते? 9 येते. 9ला 3ने भाग जातो म्हणजे या 900ला पण 3ने भाग जातो. आपण सुरुवातीला 3ने भाग जाणाऱ्या संख्या लिहू, त्यानंतर चढता क्रम लावून घेऊयात. आता बघा नाही जात, याला जातो 3 2 आणि 2 4 आणि 2 6 म्हणजे याला 3ने भाग जातो, याला पण जातो. या अंकाची बेरीज करायची आणि त्याला 3ने भाग घालायचा गेला तर मग त्या पूर्ण संख्येला पण 3ने भाग जातो असं म्हणायचं. आपण जातो. आता याला नाही जात. आता याचा आपण चढता क्रम लावून घेऊयात. चढता क्रम म्हणजे काय करायचं? डावीकडून उजवीकडे जाताना सुरुवातीला लहान संख्या त्यानंतर मोठी संख्या घेत जायची. 105 1 नंबरला येतं, 2 नंबर, त्यानंतर 522 आणि 5 नंबर 900 येतं. हा झाला त्यांचा चढता क्रम. चौथी संख्या कुठली आली? 522. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. आता प्रश्न क्रमांक 25 बघा. या संख्या मालिकेतील किती संख्या मूळ संख्यांच्या वर्गसंख्या आहेत? आता या संख्या कोणाच्या वर्गसंख्या आहेत ते सुरुवातीला पाहूयात आपण. आता 64 कोणाची वर्गसंख्या आहे? 8 8 64 8ची. 121 कोणाची वर्गसंख्या आहे? 11ची. त्यानंतर 81 99 81 9ची वर्गसंख्या. 36 66 36 6ची वर्गसंख्या. 49 7 7 49 7ची वर्गसंख्या. हे 13 गुणिले 13 13ची. 196 14ची. त्यानं तुमच्या ॲटलिस्ट 20पर्यंत तरी वर्गसंख्या पाठ नसणे आवश्यक आहे. 1चीच वर्गसंख्या आहे आणि 289 ही 17ची वर्गसंख्या. आता याच्यामध्ये आपल्याला मूळ संख्या कुठल्या आपल्याला माहीत आहेत. 20पर्यंतच्या वर्गसंख्या 2 3 5 7 11 13 17 19. आता याच्यातले मूळ संख्या कुठले आहेत? 1 आहे 11, त्यानंतर 7, त्यानंतर 13 आणि 17. 2 ही मूळ पण संख्या नाही, 1 ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही संख्या नाही. त्यामुळे 1 2 3 4 त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. अशा प्रकारे आपला हा आकलनातील संख्या मालिका हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. या पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जातील.